बाकीचे पण बघा जरा स्क्रीनवर तुमच्या. येस, आय नो द मिस्टेक. समवन जस्ट टेल मी व्हॉट इज द मिस्टेक. एनीबडी फ्रॉम यू, देन आय विल टेल यू. Anybody getting what is the mistake here in the program? बाकीचे थोडंसं ट्राय करा. ज्युएरियननी आपल्याला प्रोग्राम आपल्याला प्रेझेंट केलाय, शेअर केली आहे स्क्रीन. हे टॅग क्लोज नाही केला, बरोबर आहे. अजून मिस्टेक आहे, सांगेल का कोण? अजून 2-3 मिस्टेक दिसतात. काय हेड टॅग एंड केलाय ना, हेड टॅग एंड केलाय, बरोबर आहे. बरोबर आहे ना. आपण स्क्रिप्ट टॅग काय करतोय, हेडिंग मध्ये घेतोय ना. सो इट इज करेक्ट. आफ्टर द स्क्रिप्ट टॅग वी जस्ट एंड द हेड टॅग बिकॉज वी कॉल द फंक्शन हिअर. एनी अनदर मिस्टेक? एनीबडी जस्ट गेस इट. हा, आवाज क्लिअर येतो. डबल कोट. येस येस. सेमीकोलनचं कोण बोलतंय? बरोबर. हा, बरोबर आहे. अजून आता काय कर, ज्युएरिया त्या प्रोग्राम मध्ये काय कर, इथं आहे ना तुझं फॉर आईज लेस दॅन इक्वल टू 10, बरोबर आहे ना. सगळेजण आहे ना स्क्रीन बघा. मी थोडा प्रोग्राम तुम्हाला एक्सप्लेन करते. डबल कोट इज मिसिंग. ओके, वेअर डबल कोट इज मिसिंग. ठीक आहे, मी तुम्हाला प्रोग्राम सांगते आधी काय केले तिने. हा प्रोग्राम बरोबर आहे का हे सांगते मी, आणि मग आपण तिला एरर सांगूया. ती चेक हे करेल, एरर करेक्ट करेल, सेव्ह करेल आणि रन करेल. ठीक आहे. हां, ओके. आता बघा इथं काय केलंय. फॉर आय इज इक्वल टू 1, आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 100, आय प्लस प्लस फॉर लूप. बघा सगळेजण, तर नेहमी लक्षात ठेवा, जावा स्क्रिप्टचं सेंटेन्स सेमिकोलननी जरी एंड होत असलं तरी सुद्धा आपण इथं फॉर नंतर काय करतो, ब्रॅकेट ओपन करतो. दॅट इंडिकेट्स दॅट द फॉर लूप हॅज बीन स्टार्टेड. हिअर ऑल्सो when we use this function display, this opening bracket indicates that function is started here. So we cannot use semicolon after the for and after the if. हे असं डोक्यामध्ये एकदम पक्क करून ठेवा की फंक्शन फॉर आणि इफ च्या नंतर सेमिकोलन नाही घ्यायचं. का नाही घ्यायचं? कारण ते सुरू झालेलं असतं आणि सेमिकोलन इंडिकेट करतं की एंड ऑफ स्टेटमेंट. सो आफ्टर फॉर लूप देर इज नो सेमिकोलन, कारण त्याचा अर्थ होतो की फॉर लूप स्टॉप झालं, पण आपल्याला फॉर लूप स्टार्ट करायचंय. त्यामुळं फॉर नंतरचं सेमिकोलन रिमूव्ह करायचंय, इफ नंतरचं सुद्धा सेमिकोलन रिमूव्ह करायचंय. आता त्याच्यानंतर काय केले बघा तिने, आय मॉड 2 इज इक्वल टू 0. आता हे तिने तिच्या माइंडमध्ये जे लॉजिक होतं ते यूज केलंय. याच्यापेक्षा सोपं लॉजिक आपण करू शकतो, पण हे पण बरोबर आहे. आता इथं काय केलं आपण, आय मॉड 2 इज इक्वल टू 0 म्हटलंय. याचं मिनिंग आहे की ज्यावेळेस तुमची 2ने भाग जाईल आय व्हॅल्यूला, तेव्हा तो नंबर काय असणार आहे, इव्हन असणार आहे. तर आयची व्हॅल्यू जर 2 असेल, 4 असेल, 6 असेल, 8 असेल, 10 असेल, 12 असेल, तरच रिमाइंडर काय असणार आहे, 0 असणार आहे. बरोबर. त्यामुळे हे लॉजिक बरोबर आहे. डॉक्युमेंट डॉट राईट आय देन डॉक्युमेंट डॉट राईट BR, हे लॉजिक बरोबर आहे. पण एवढं पण डिफिकल्ट करायची गरज नाही आहे. याच्यापेक्षा सोपं आपण सांगूयात, पण हा पण प्रोग्राम बरोबर आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा आयची आयला भाग गेल्यानंतर रिमाइंडर 0 असेल, 2ने भागल्यानंतर रिमाइंडर 0 असेल, तर तो नंबर काय असेल, इव्हन असेल, आणि तो आपण डिस्प्ले करतोय. आता बघा इथं ज्यावेळेस 1 असेल, आय व्हॅल्यू 1 असेल, तर आय व्हॅल्यू 1 असताना 2ने भाग नाही जाणार, त्यामुळं आय डिस्प्ले नाही होणार. कारण आपण कंडिशन काय दिली इथं, इज इक्वल टू 0. जर 0 असेल तर हे डिस्प्ले करा. इफ मीन्स वॉट, इफ देन असं आहे ते. तर आता याच्यानंतर बघा ज्यावेळेस I2 होईल तेव्हा रिमाइंडर 0 येईल, जेव्हा 4 होईल तेव्हा रिमाइंडर 0 येईल, जेव्हा 6 होईल तेव्हा पण रिमाइंडर 0 येईल. असं तिने लॉजिक यूज केलंय, ते बरोबर आहे. आता काय कर ज्युएरिया,
इथं शेवटी फॉर्म टॅग आहे ना तुझा, त्याच्यानंतर एक सिंगल कोट आलाय बघ, तो एक रिमूव्ह कर, प्रोग्राम सेव्ह कर आणि रन कर. सगळेजण बघतील काय आउटपुट येतं. बघूयात आपण आउटपुट डिस्प्ले होत आहे का. दिस इज ज्युएरिया स्क्रीन, तिने प्रेझेंट केलंय आणि आपण बघूया तिचा आउटपुट डिस्प्ले हो. हां, रन कर प्रोग्राम, एक्झिक्यूट कर. काय होतंय, नेट जात आहे का तुझं? ओके, आउटपुट बघा सगळेजण. बटन क्लिक केलं, आउटपुट आले बघा, 2 4 6 8 10. दिसलं सगळ्यांना आउटपुट? बरोबर आहे, तिचा पण प्रोग्राम करेक्ट आहे. अजून कोणाला प्रेझेंट करायचं असेल तर करा. स्टॉप कर आता तू. प्रोग्राम तुझा पण बरोबर आहे, पण थोडं हा चालेल ना. सगळ्यांना तुमचं वेगळं वेगळं लॉजिक बघू द्या, कारण म्हणजे मलाही कळेल तुम्ही काय वेगवेगळ्या प्रकारे विचार करू शकता. फक्त प्रोग्राम दाखवला तरी चालेल, जर मोबाईलवर असेल तर. रन करता येत नसेल तरी चालेल. लॉजिक तर पाहूयात आपण. करतोय का विशाल प्रेझेंट? हां, ओके. सगळेजण बघा रे हा प्रोग्राम. विशाल दनुरेला पिन करा. मला वाटतं दिसत असेल, प्रेझेंट केल्यावर सगळ्यांना दिसतंय ना? प्रेझेंट केलेलं सगळ्यांना? ओके, हां ठीक आहे. आता बघा या प्रोग्राममध्ये काय केलं त्याने. फंक्शन चेक घेतलं आपण. फंक्शनचं नेम तुम्ही कुठलंही घेऊ शकता. त्याच्यानंतर व्हेरिएबल आय आणि ए व्हेरिएबल डिक्लेअर केलं. ओके. ए इज इक्वल टू 2 फॉर आय इज इक्वल टू 1, आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 50, आय प्लस प्लस डॉक्युमेंट डॉट राईट ए स्टार आय. दिस इज ऑल्सो करेक्ट, काहीच प्रॉब्लेम नाही. आता काय केलं त्याने बघा, की आपल्याला माहिती आहे की 2ने मल्टिप्लाय केलं की नंबर काय येतो, इवन येतो. म्हणजे 2 × 1 2 × 2 2 × ॲक्च्युली हा 2चा टेबल झाला, पण इवन नंबर म्हणजे सुद्धा 2चा टेबलच आहे. म्हणजे जर तुम्हाला असा क्वेश्चन आला की डिस्प्ले द टेबल ऑफ 2, 2चा पाडा डिस्प्ले करा, त्याच्यासाठी सुद्धा हाच प्रोग्राम आहे. हा पण बरोबर आहे. आता आयची व्हॅल्यू 1 केली, आय इज लेस दॅन इक्वल टू 50 केलं, आय प्लस प्लस केलं. आता काय होणार प्रत्येक वेळेस बघा, आपण इथं काय करतोय, डॉक्युमेंट डॉट राईट एल एन घेतलं आणि बी आर पण घेतलं, म्हणजे 2 वेळा लाईन ब्रेक होईल रे. आता जरी तुला आउटपुट दिसत असलं तरी एक्झाममध्ये असं 2 वेळा करू नका, मग तो लॉजिकल एरर येऊ शकते, म्हणजे मार्क्स अर्धा कट होऊ शकतो. तर एक तर राईट घे आणि बी आर घे, किंवा राईट एल एन घे, बी आर घेऊ नको. ओके. आता इथं काय केलं बघा त्याने, इथं काय केलंय, आय इज इक्वल टू 1 म्हणतोय, आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 50, आय प्लस प्लस. म्हणजे काय होणार आहे, आयची व्हॅल्यू 1-1ने इन्क्रीमेंट होणार आहे. किती वेळेस, जोपर्यंत 50 आहे तोपर्यंत. आणि इथं काय कॅल्क्युलेट होईल, ए स्टार आयला काय कॅल्क्युलेट होणार आहे बघा. डॉक्युमेंट राईटचं स्टेटमेंट बघा. आयला ए इंटू आय, ए काय असणार आहे ऑलवेज त्याचा, ए 2 घेतलाय. ओके. मग 2 इंटू फर्स्ट टाइम आयची व्हॅल्यू काय असणार आहे 1. 2 × 1 काय डिस्प्ले होईल, 2 डिस्प्ले होईल. 2 × 2 4 डिस्प्ले होईल. 2 × 3 6 डिस्प्ले होईल. 2 × 4 8 डिस्प्ले होईल. असं कंटिन्यू होईल जोपर्यंत आय 50 होत नाही, म्हणजे 100 पर्यंत डिस्प्ले होईल. कारण 2 × 50 इज इक्वल टू 100. आणि म्हणून इथं 100 नाही घेतलं. लक्षात आलं? कारण 2 × 50 केल्यामुळं काय होणार आहे, 100 पर्यंत तो जाईल आणि मग पुढे 51 होईल तेव्हा लूप तुमचं काय होईल, स्टॉप होईल. हा पण प्रोग्राम बरोबर आहे. गुड, बोथ ऑफ यू. अजून कोणाला करायचे प्रेझेंट? बरोबर आहे विशाल प्रोग्राम. अजून कोणाला शेअर करायची का स्क्रीन? बाकीच्यांनी याचा पण स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, म्हणजे तुम्हाला वेगवेगळे लॉजिक्स तुमच्याकडे अवेलेबल होतील. सगळे प्रोग्राम्स बरोबर असू शकतात, प्रत्येकाचं लॉजिक वेगळं असू शकतं. मॅथ्स सारखंच आहे. म्हणजे तुम्ही हां कर ना प्रेझेंट, मोबाईलवर असेल तरी चालेल. तुझा अजून वेगळा आहे का याच्यापेक्षा?
एक्झुबेरियनची कंडिशन यूज केली ना ती मी पण केली. हां ठीक आहे, चालेल, कर प्रेझेंट. अजून कोण रेडी असेल तर बघा, नाहीतर मग आपण लेक्चर स्टार्ट करूयात. प्लस ओके ठीक आहे. मोबाईलवर केलं आहे बघा तिने, मोबाईलवर नोटपॅड प्लस प्लस यूज करते ती. इथं काय घेतलं बघा, आय इज इक्वल टू 1, आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 100, आय प्लस प्लस. ओके, इफ आय मॉड 2 इज इक्वल टू नॉट 1. अच्छा, तू ऑड नंबरचं दाखवते का हे? दिस इज फॉर ऑड नंबर राईट अंजली? 1 कधी असेल? 1 कधी असेल बघ, रिमाइंडर 1 कधी येईल बघा. काय केलं बघा तिने, राहू दे स्क्रीन, स्क्रोल नको करू. आता इथं फॉर लूप तर तुम्हाला सगळ्यांना समजले मला वाटतं. आय इज इक्वल टू 1, आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 100, आय प्लस प्लस. म्हणजे याचं मिनिंग आहे 1 ने स्टार्ट होईल आणि 100 पर्यंत एक एकने इन्क्रीमेंट होईल. आता फर्स्ट टाइम आयची व्हॅल्यू काय असणार आहे, 1. 1 मॉड 2 काय येईल आन्सर? बाकी काय राहील, 1/2. 0चा भाग जाईल आणि बाकी काय राहणार आहे, 1 राहणार आहे. रिमाइंडर इज 1. सो डॉक्युमेंट डॉट राईट आय. आता इथं आय काय असणार आहे, 1 म्हणजे 1 प्रिंट होईल. नेक्स्ट टाइम आय व्हॅल्यू काय होईल, 2 मॉड 2 म्हणजे 2/2. बाकी काय असणार आहे, 0. त्यामुळे ही कंडिशन फुलफिल होईल का? नाही होणार आणि हे प्रिंट नाही होणार. लक्षात येते सगळ्यांच्या? नेक्स्ट टाइम आयची व्हॅल्यू 3 असेल, 3 मॉड 2. हे पर्सेंट नाही म्हणायचं, 3 मॉड 2 म्हणजे 3/2. बाकी काय येणार आहे, 1. म्हणजे तेव्हा आयची व्हॅल्यू प्रिंट होईल. म्हणजे हे कसं प्रिंट होईल बघा, 1 3 5 7 इन दिस वे. सो व्हॉट इज 1 3 5 7? ऑल दीज आर द ऑड नंबर्स. म्हणजे इवन आणि ऑडला प्रोग्राम सेम असणार आहे, फक्त इवनला रिमाइंडर 0 पाहिजे आणि ऑडला रिमाइंडर 1 पाहिजे. दॅट इज ओनली द चेंज. सो इफ यू हॅव द प्रोग्राम फॉर इवन नंबर्स, just check whether the remainder is 0, and if the program is for odd then check whether the remainder is 1. म्हणजे हा प्रोग्राम रन केल्यावर आउटपुट काय येणार आहे, ऑड नंबर्स येतील, 1 3 5 7 अँड ऑल. एक लॉजिक आहे त्याचं ॲक्च्युली, पण तुम्ही ट्राय करा, वेगवेगळे लॉजिक्स तुम्ही ट्राय करा आणि तुमच्याकडून मला येऊ द्या. नेक्स्ट लेक्चरला जर तुमचं याच्यापेक्षा वेगळं लॉजिक असेल तर ते आपण प्रेझेंट करू नेक्स्ट लेक्चरला. पण मला वाटतं इवन ऑड आता तुम्हाला सगळ्यांना जमेल आणि आपण लेक्चर स्टार्ट करूयात. बघा, मला वाटतंय शेअर केली मी स्क्रीन आणि दिसतीये सगळ्यांना. ओके फाईन. ओके, लास्ट लेक्चरला आपण काय घेतलेलं बघा, फॉर लूप पर्यंत आपण आलो होतो. फॉर लूप, दिस इज द सिंटॅक्स फॉर द फॉर लूप. व्यवस्थित लक्षात ठेवा सिंटॅक्स वगैरे आणि थोडंसं रिप्लाय करा मध्ये विचारल्यावर. कोणी करा, एक 4-5 जणांनी जरी एका वेळी रिप्लाय केला तरी सुद्धा चालेल. हो, स्विच केस आहे माझ्या लक्षात. फक्त काय करूयात, जरा आपण जरा फॉर लूप आता स्टार्ट केले आपण, तर जरा फॉर लूपचे भरपूर प्रोग्राम्स, जरा एक 4-5 प्रोग्राम्स आज घेऊ आपण आणि वेळ मिळाला तर आपण स्विच केस पण आज संपून टाकूयात. आणि आणखीन एक विचारायचं आहे, आज थोडं 15 मिनिटं एक्सटेंड करूयात का? एनी प्रॉब्लेम, एनीबडी? शॅल वी एक्सटेंड फॉर 15 मिनिट्स टुडे? चालेल, सगळ्यांनी रिप्लाय करा जरा. 4 जणांनी रिप्लाय केलाय. ओके, ठीक आहे. 1:15 पर्यंत आपण घेतोय असं माइंडमध्ये ठेवा तुमच्या जरा. ओके, लेट अस स्टार्ट विथ टुडेज लेक्चर. इन येस्टरडेज लेक्चर वी स्टडीड देअर सिंटॅक्स ऑफ फॉर लूप, देन एक्झाम्पल्स ऑफ फॉर लूप. So all of you know now how to initialize the value, how to give the condition, and how to increment and decrement the value. This is for what? For loop. So if you want to increment, use plus plus, and if you want to decrement, use minus minus. Then one more looping structure is there, that is called as while loop. So what is the difference between the for loop and while loop? In for loop we initialize, we check the condition, and we increment into the same line, into the same statement. But when we use the while loop, at that time the syntax is what? You have to write initialization first, then while, in bracket condition, then opening bracket,
then code that you want to execute number of times, and then closing bracket. This is the syntax for the while loop. Actually the meaning, purpose of for loop and while loop both are same. Then why should we use different loops? Now it depends on programmer. Now JavaScript and different programming languages provides you the different types of looping statements. Now it depends on what type of program you are doing, what type of logic you are using. It depends on programmer whether he wants to use for loop or while loop. If you understand for loop very well, then go through the for loop. But one more loop is also there, that is called as while loop. It is also used to execute the number of code or the number of lines, number of times, multiple times. Meaning is same, only the syntax is different. म्हणजे जसं फॉर लूपमध्ये आपण काय करत होतो की आधी फॉरच्या ब्रॅकेटमध्येच काय करत होतो, इनिशियलाइज करत होतो, कंडिशन देत होतो आणि इन्क्रीमेंट डिक्रीमेंटेशन पण तिथंच करत होतो. तर व्हाईल लूपमध्ये काय आहे बघा, व्हाईल लूपमध्ये व्हाईलच्या बाहेर बिफोर वी स्टार्टेड द व्हाईल we have to do the initialization, then your while condition, while in bracket your condition, then opening bracket, then number of line of code, and then closing bracket. This is the syntax. Just observe this example. So see here, variable I is equal to 1 means before the while we initialize the value of I. Then there is what, there is a while loop, while in bracket I is less than or equal to 5. याचं मिनिंग काय आहे बघा, जर आय मध्ये व्हॅल्यूच नसेल तर ही कंडिशन कशी चेक होणार. म्हणून आपल्याला आधी काय करायला पाहिजे, इनिशियलायझेशन, म्हणजे आय मध्ये काहीतरी व्हॅल्यू असायला पाहिजे. देन वी हॅव देअर अ व्हाईल इन ब्रॅकेट युअर कंडिशन, देन वॉट एव्हर स्टेटमेंट यू वॉन्ट टू एक्झिक्यूट नंबर ऑफ टाइम्स, and then incrementation. Now just observe this line, I is equal to I plus 1. This is completely wrong in maths, I know that, but this is correct in programming language. How? Because what is the meaning of equal to in languages, in JavaScript is what, whatever the calculation of right side is just store into the left side variable. That is only. मॅथ सारखं इथं इक्वॅलिटी चेक करायची नाही, सगळ्यांनी लक्षात ठेवा. आता इथं आय इज इक्वल टू आय प्लस 1 हे मॅथ्समध्ये कम्प्लिटली रॉंग आहे, पण हे प्रोग्रॅमिंगमध्ये जावास्क्रिप्टमध्ये हे एकदम करेक्ट आहे. याचं मिनिंग काय असणार आहे की आय इज इक्वल टू आय प्लस 1 मीन्स फक्त राईट साईडला जे काही आहे ते इव्हॅल्युएट करा, कॅल्क्युलेट करा आणि जे काही आन्सर येईल ते या लेफ्ट साईडच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करा. That is only the meaning of this line, because to check the equality in programming languages we use equal to. So what is meaning of single equal to? This is called as only assignment operator. So it just evaluate the right side and give that value to the left side variable. That is only the meaning of this line. There is no any equality, I is equal to I plus 1. So meaning of this is what, it just increment the value of I by 1. Here it just increment the value of I by 1. That is only the meaning of this. म्हणजे प्रत्येक वेळेस आयची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होईल आणि चेक होईल, इन्क्रीमेंट होईल आणि चेक होईल. म्हणजे सुरुवातीला I1 असेल, 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5, कंडिशन ट्रू आहे म्हणून आयची व्हॅल्यू डिस्प्ले होईल इथं 1. नंतर आयची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट होईल, 2 होईल, परत चेक होईल, 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5, कंडिशन ट्रू आहे, मग 2 डिस्प्ले होईल, देन अगेन फॉर 3, अगेन फॉर 4 अँड अगेन फॉर 5. बट वेन इट इज 6, 5 मध्ये 1 ॲड केल्यावर काय होईल, 6 होईल. 6 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5, कंडिशन काय होणार आहे, फॉल्स होणार आहे. त्यामुळे नेक्स्ट व्हॅल्यू प्रिंट होणार नाही, डिस्प्ले होणार नाही, लूप काय होईल, स्टॉप होईल. सो दिस इज कॉल्ड ॲज व्हाईल लूप. आता बघा फॉर लूपमध्ये पण आपण तेच करतोय आणि व्हाईलमध्ये पण तेच करतोय. इथं फॉर लूपमध्ये सुद्धा आपण काय केलं, 1 to 5 डिस्प्ले केलं आणि इथं व्हाईल लूपमध्ये सुद्धा आपण काय करतोय, 1 to 5 डिस्प्ले करतोय. सो वाय different looping statements are there. JavaScript just provides you different syntaxes. It depends on you whether you want to use for loop or you want to use the
while loop. But in some cases, in the programming, when we design the different website and softwares, sometimes we have to use for loop and sometimes we have to use the while loop. पण आता हे इतकं डीपचं तुमच्या लगेच लक्षात येणार नाही. तुम्ही आत्ता काय करा, फक्त फॉर लूपचा सिंटॅक्स काय असतो आणि व्हाईल लूपचा सिंटॅक्स काय असतो हे दोन्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचं. जर चुकून क्वेश्चन आला तुम्हाला, मोस्ट ऑफ टाइम वी यूज द फॉर लूप. इफ देर इज अ क्वेश्चन यूज फॉर लूप असं मेन्शन केलं असेल, स्पेसिफाय केलं असेल, देन यू हॅव टू यूज द व्हाईल लूप देअर. सो बाय युझिंग फॉर ॲज वेल ॲज बाय युझिंग व्हाईल we can have the looping statements there. We can execute the same block of code multiple times. This is called as while loop. Getting? So let us see one example for while loop. So first we open the Notepad++. In yesterday's example we just update it for the while loop. आपण फक्त त्यातलं for loop काढूयात आणि तिथं while loop ॲड करूयात आणि आन्सर तेच येतं का ते आपण चेक करूयात. सो आय एम जस्ट कॉपिंग दिस कोड, Ctrl+C. ओके, देन फाईल, न्यू अँड Ctrl+V. बघा मी काहीच करत नाही आहे, कालचाच प्रोग्राम आहे आपला. फक्त आता आपल्याला फॉरच्या ऐवजी while यूज करायचं आहे. दिस इज नॉट कंपल्शन टू यूज while एव्हरी टाईम. मोस्ट ऑफ टाईम वी यूज द फॉर लूप, but if mention there you have to use the while, then we have to use the while loop there. So see here, remaining program is as it is, display number, on click, check and all that. So instead of for loop, okay, we just cut this part. Okay, we use the comment here. Comment बघायचं आहे ना तुम्हाला, comment आपलं सांगायचं राहिलंय. तर बघा मी काय केलं, इथं 2 वेळा स्लॅश यूज केले. याचं मिनिंग काय असणार आहे की ही लाईन एक्झिक्यूट होणार नाही. तुम्हाला मी स्लाइड दाखवते. आपण सांगितलं होतं कॉमेंटचं मिनिंग काय असतं. सो सी विच स्लाइड इज देअर, दिस वन. सिंगल लाईन कॉमेंट अँड मल्टी लाईन कॉमेंट इज देअर. याचं मिनिंग काय आहे की डबल स्लॅश नंतरची लाईन एक्झिक्यूट होत नाही. आता आपण चेक करूयात, इज इट हाऊ टू यूज द कॉमेंट्स इन द जावास्क्रिप्ट. आता फॉरच्या ऐवजी मला काय यूज करायचं आहे, while यूज करायचं आहे. सो व्हॉट इज द सिंटॅक्स ऑफ while? While in bracket your condition. What is our condition? I is less than or equal to. आपण आता -10च्या ऐवजी इथं काय करूयात, 50 करूयात. आपला आधीचा प्रोग्राम इव्हन नंबर, ऑड नंबर किंवा 1 to 50 डिस्प्ले करायचं आपल्याला. I is less than or equal to 50. ओके, त्याच्यानंतर डॉक्युमेंट डॉट राईट आय करतोय आपण, डॉक्युमेंट डॉट राईट स्पेस ॲज इट इज. बाकी मी काहीच चेंज केलेलं नाही आहे. याच्यामध्ये काय राहिलं मला सांगा जरा कोणीतरी. आपण कंडिशन दिली, डिस्प्ले केलं, विच पॉईंट इज रिमेनिंग हिअर. जस्ट क्रॉस चेक विथ फॉर लूप. इन फॉर लूप व्हॉट इज देअर, इनिशियलायझेशन इज देअर, कंडिशन इज देअर अँड इन्क्रिमेंटेशन डिक्रिमेंटेशन इज देअर. सो सपोज दिस इज ++, सो दॅट इट इज मोर क्लिअर टू यू. असं होतं आपलं लूप, असं कन्सिडर करा. ओके, सो दिस इज इनिशियलायझेशन, दिस इज कंडिशन अँड दिस इज इन्क्रिमेंटेशन. तर व्हाईल लूपमध्ये आत्ता आपण फक्त कंडिशन घेतलंय. याच्या आधी आपल्याला काय करायला पाहिजे, इनिशियलायझेशन. म्हणजे आयची पहिली व्हॅल्यू काय असणार आहे, 1. तर आता व्हाईलचा सिंटॅक्स जसा आहे तसं आपल्याला यूज करावा लागतो. वी कॅन नॉट चेंज द सिंटॅक्सेस. जर तुम्हाला असं वाटत असेल की इथं का नाही करायचं जसं फॉर लूपला केलं, सो दिस सिंटॅक्सेस आर गिवन बाय द जावास्क्रिप्ट. we cannot change that, we have to follow the syntaxes. So this is initialization, this is condition, and here somewhere we have to increment the value. So see here, I is equal to I plus 1, okay, and semicolon. Keep in your mind, after the function, after for, after while, after if, do not use the semicolon. That's it. Okay, now we just save the program. Now suppose this is our while loop program. So name of program is what, number using while .html. Just save the program, then we execute it. It is there in our programs folder. Then name of the program is what,
number using while. Okay, then we just execute it using the Google Chrome. Now just see the output of this program. So when we click this button, because our remaining program is as it is, when we click the button, then it goes for check function, and this is our check function. So when we press this button, then only it will display the answer. So observe this, it displays the numbers from 1 to 50. So see here, this is our output. So getting all of you how to use the while loop. Now one more method I just want to show you. Before that, just tell me, getting while loop समजलं तुम्हाला? Yes, miss. Okay. Remaining students, getting while loop. Yes, ma'am. Now it depends on us whether we want to use the for loop or the while loop, but both of the loops are there for our study. So if in question, if it is mentioned there, you have to use for or you have to use while, then we have to use that particular loop. Now just observe one more point here. Now instead of I is equal to I plus 1, just observe this. What will happen there? Is it okay? Just tell me, anybody. I is equal to I plus plus. Is it okay or not? Just guess it. Is it correct? Anybody just tell me. I plus plus is there. What is meaning of I plus plus? I plus plus is also used to increment the value of I by 1. So just see whether it displays the number or not. So we refresh it and we just press the button and see whether it displays the answer or not. Okay, it will not display the answer. Fine. Instead of plus plus we just use plus plus I. दोन्ही मध्ये काय डिफरन्स आहे तर प्लस प्लसने नंतर इन्क्रीमेंट होतं आणि सॉरी आय प्लस प्लसने एक स्टेप नंतर इन्क्रीमेंट होतं आणि प्लस प्लस आयने आधी इन्क्रीमेंट होतं. सो ओके, स्क्रीन दिसते तुम्हाला, थोडं स्लो वाटतं आहे, पेज अनरिस्पॉन्सिव्ह. ओके, ओके आपण हे क्लोजच करूयात, फ्रेश रन करूयात. ॲक्च्युली हे पण रन व्हायला पाहिजे. परत एकदा ट्राय करू आपण. अनरिस्पॉन्सिव्ह म्हणजे आय इज इक्वल टू प्लस प्लस आय त्याला मिळत नाही. ओके, इट डिस्प्लेज द आन्सर, दॅट इज ऑल्सो करेक्ट. आय इज इक्वल टू प्लस प्लस आय. वी जस्ट ट्राय विथ आय प्लस प्लस, दॅट इज ऑल्सो करेक्ट. वाय इट नॉट डिस्प्लेज द आन्सर? So see here, I is equal to now I plus plus. Just save your program and just try for this. Display numbers. Okay, here it doesn't display the answer. Okay, fine. Okay, just use here plus plus I and just save. एक स्टेप नंतर इन्क्रीमेंट होत आहे त्यामुळे त्याला आईची व्हॅल्यू मिळत नाहीये म्हणून तो डिस्प्ले करत नाहीये. रिफ्रेश युअर पेज. आता तो वेटिंगमध्ये जातोय बघा, आधीचं त्याला अनरिस्पॉन्सिव्ह होतं त्यामुळे तो वेटिंगमध्ये जातोय. आपण फ्रेश रन करूयात आणि डिस्प्ले करूयात. ओपन विथ गुगल क्रोम. नाव इट विल डिस्प्ले द नंबर्स. ओके, बाय युझिंग while loop also we can display the numbers. नाव जस्ट ऑब्झर्व वन मोर लॉजिक फॉर इवन अँड ऑड. आत्ता आपण करतोच आहे तर मी तुम्हाला सांगून देते ते. सपोज तुम्हाला इवन नंबर्स डिस्प्ले करायचे आहेत. ओके, तर आधी दोघांची लॉजिक पाहिले आपण, विशालचं आणि जुवेरियाचं. दॅट बोथ प्रोग्राम्स आर करेक्ट. आणखीन एक लॉजिक सांगते मी तुम्हाला. सपोज आय इज इक्वल टू 0. ओके, 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 50 किंवा डिरेक्टली आपण 2 घेऊयात. आय इज इक्वल टू 2, देन 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 50. डॉक्युमेंट डॉट राईट आय. आणि आता मी इथं काय करते बघा, आय इज इक्वल टू आय प्लस 2. जस्ट ऑब्झर्व दिस. हे सेम विशालसारखंच आहे, फक्त मी काय केले बघा, एकच व्हेरिएबल यूज केले. नो नीड ऑफ 2 व्हेरिएबल्स अँड डिस्प्ले द नंबर्स हिअर. सो ऑब्झर्व दिस 2 4 6 8. दिस लॉजिक इज ऑल्सो करेक्ट. दिस वन इज ऑल्सो ओके. आता परत मी काय करते बघा, हे सांगायचं राहिलं तुम्हाला. इथं एक कलर आलाय बघा कॉमेंटला. तर हे जे काय आपण घेतलं होतं हे प्रोग्राममध्ये इव्हॅल्युएट होतंय का
एक्झिक्यूट होतंय का? गेटिंग ऑल ऑफ यू? दिस लाईन इज नॉट एक्झिक्युटेड देअर, दॅट इज कॉल्ड ॲज कॉमेंट्स इन जावास्क्रिप्ट. म्हणजे डबल स्लॅश नंतर त्या लाईनमध्ये जे काही आहे ते प्रोग्राम एक्झिक्यूट करणार नाही. दिस इज कॉल्ड ॲज कॉमेंट, म्हणजे हे स्किप होते. आता बघा आय इज इक्वल टू 2 घेतलं आणि जोपर्यंत लेस दॅन 50 आहे तोपर्यंत आयची व्हॅल्यू डिस्प्ले होईल आणि आय 2 ने इन्क्रीमेंट होईल. लक्षात येत आहे? आणि बघा इथं काय आउटपुट आले आपल्याला, इट डिस्प्लेज द ऑल इवन नंबर्स फ्रॉम 2 to 50. आता जर हे 100पर्यंत डिस्प्ले करायचे असतील आपल्याला तर प्रोग्राममध्ये काय चेंज करावं लागेल? नाव दिस इज व्हेरी सिम्पल. जस्ट टेल मी विच कंडिशन वी हॅव टू चेंज टू डिस्प्ले द नंबर्स फ्रॉम 2 to 100. सांगा पटकन, मग नेक्स्ट प्रोग्राम आपण स्टार्ट करूयात. काय करावं लागेल? जस्ट टेल मी. लिसनिंग ऑल ऑफ यू. आत्ता 50पर्यंत डिस्प्ले होत आहे वाईल लूप यूज करून. सी दिस, आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 50. सो इफ यू वॉन्ट टू डिस्प्ले द नंबर्स फ्रॉम 2 to 100, which condition and what we have to change there? अरे आवाज येतोय माझा सगळ्यांना? आवाज येतोय सगळ्यांना? ओके, काय कंडिशन चेक करावं लागेल? आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 100. ओके, हां बरोबर आहे. बाकीच्यांच्या लक्षात येते? बाकीचे ऐकताय का? का मीटिंग सुरू केली आणि तुम्ही कुठे आहात का? आहे ना तुम्ही सगळेजण स्क्रीनच्या बाजूला? जरा आन्सर करा. कळत नाही बाळांनो, तुम्ही नक्की फोन घेऊन आहात तिथं. विचारायचं का कोणालाही आन्सर? बी प्रिपेर्ड. आपण कोणाला नाही कोणाला विचारूयात आन्सर. ठीक आहे, इथं काय करूयात बघा आपण, आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 50च्या ऐवजी काय करूयात 100. अँड वी जस्ट सेव्ह द प्रोग्राम अँड वी जस्ट रिफ्रेश इट. Okay, just refresh your program and display the numbers. So see here 2 to 100, it displays the number from 2 to 100. So what heading we have given here to display 1 to 100. Okay, so that we have to change. हे असं चेंज केलेलं नसेल तर ते तुम्ही समजून घ्या रे. आपण कॉपी पेस्ट करतो त्यामुळे हेडिंग कधी कधी चेंज करायचं राहतं. So it displays the number from 1 to 100. Okay, now just switch to the next one. So this is about the comments. This is your looping statement. So see let us see one more program there. So one more slide is here for function definition. Actually we already studied now what is the function definition. So function चा syntax काय आहे? Okay, see this one. So function, how to write the function name and parameter list. तर सध्या तरी आपण कुठलेही पॅरामीटर काही यूज करत नाही. माझा आवाज क्लिअर येतोय का तुम्हाला? का वाऱ्याचा आवाज येतोय मध्ये? आवाज क्लिअर येतोय का माझा सगळ्यांना? सांगा जरा मला. हां, क्लिअर येतोय ना? ठीक आहे. हां, ओके. आता फंक्शन डिक्लेरेशन आणि स्टेटमेंट म्हणजे आता आपण जे यूज करतोय त्याचा हा सिंटॅक्स आहे. याच्यामध्ये न्यू काय आहे? फक्त देर इज अ पॅरामीटर लिस्ट. सो विल सी आफ्टरवर्ड्स हाऊ टू यूज द पॅरामीटर. राईट नाव यूज ऑफ फंक्शन दॅट मच इज सफिशियंट. Then next one is what? To display the name, phone. This is just one of the example how to display the form. So for to accept the name we use here the input type is equal to text. So by default it is text, so that it directly used here input name username. म्हणजे ह्या बॉक्सचं नेम असणारे युजरनेम, सेकंड बॉक्सचं नेम काय असणारे फोन आणि थर्ड बॉक्सचं नेम किंवा टेक्स्ट बॉक्सचं नेम काय असणारे ईमेल. So how to access the value of these text boxes into the JavaScript? So this is the syntax to access it. So document dot form1, because name of the form here is what? Form1. That's why to access the data of this box, value of this text box, what syntax we have to use here? Form1, name of the form, then username is the name of this text box, dot value means what? Value of this, that we already studied there into the program. This is just for your information. So see here document keyword is also here, but in our HTML program here we just use there in which program? This one, just observe here
form1.t1.value, but actually what is the syntax here? document.form1. name of your text box and dot value. तर इथं डॉक्युमेंट नाही घेतलं तरी सुद्धा चालतं, तो बाय डिफॉल्ट डॉक्युमेंट घेतो. लक्षात आलं? त्यामुळे आपण फक्त काय यूज करतोय ना, फॉर्म नेम डॉट टेक्स्ट बॉक्सचं नाव डॉट त्याची व्हॅल्यू. म्हणजे जर आपल्याला फॉर्म ॲक्सेस करायचं असेल जावास्क्रिप्टमध्ये तर आपण काय सिंटॅक्स यूज करतो? form1 name of the form, name of the text box or any form element and dot its value that we already used there. Then just see the programs. We'll see 2-3 programs right now. So just read the first program, write a JavaScript program to check whether the given number is positive or negative or 0. That we already learned into the last lecture. Next, just observe here, write a event driven JavaScript program to accept price and quantity of product to display the total amount. Okay, let us see this program, how to write the program for this. So just observe here, write a Java event driven म्हणजे काय की बटन क्लिक केल्यावर आउटपुट आलं पाहिजे, आधी नाही आलं पाहिजे. इव्हेंट ड्रिव्हन जावास्क्रिप्ट प्रोग्राम टू ॲक्सेप्ट प्राइस अँड क्वांटिटी, दोन गोष्टी आपल्याला ॲक्सेप्ट करायच्यात आणि आपल्याला प्रॉडक्ट क्वांटिटी ऑफ प्रॉडक्ट टू डिस्प्ले द टोटल अमाऊंट आणि आउटपुट टेक्स्ट बॉक्समध्ये डिस्प्ले करायचं आहे. सो इन नोटपॅड वी जस्ट स्टार्टेड विथ अ न्यू प्रोग्राम. सो फॉर दॅट वी जस्ट यूज फाईल न्यू अँड वी जस्ट पेस्ट द प्रिव्हियस प्रोग्राम हिअर. ओके, काय करायचं आहे बघा, परत एकदा स्लाईड बघा. ॲक्सेप्ट द प्राईस अँड क्वांटिटी ऑफ प्रॉडक्ट. आता प्राइस ॲक्सेप्ट करायची आहे, तर आत्ता हे लॉजिकल पार्ट जो आहे तो आपण आत्ता काय करूयात, डिलीट करूयात आणि आपल्याला जसं लॉजिकल पार्ट ॲड करायचं तसं आपण ॲड करूयात. आत्ता तर फक्त काय करा की डिझायनिंग पार्टवरती काय करायचं आपल्याला फोकस करायचं आहे, डिझायनिंग पार्टवरती. तर प्रोग्राम टू डिस्प्ले नाव हिअर फ्रॉम 1 to 5 numbers instead of that टू डिस्प्ले टोटल अमाऊंट. ओके, आता काय ॲक्सेप्ट करायचं आहे आपल्याला, वी हॅव टू ॲक्सेप्ट प्राईस अँड क्वांटिटी. सो वी रिक्वायर 2 text boxes. So form is already here. So first we have to use here enter price of product. Enter price of the product. Now to accept the price, what we have to use here, input type is equal to in bracket in double quotation text. To accept the price of the product we have to we have to display the text box there. Then name of the text box, name is equal to, you may use price and all that, but just for a simplicity we use here T1. Okay, so it displays one text box. After that we require one line break, so we use here the BR. Then next one there is what, now this is for price. Then next one is what, we have to accept the quantity also. So to accept the quantity we just copy this code, Control C, and we just paste it here. Now instead of price enter the quantity of product. Then again text box as it is. Okay, where is our pasting? Just a minute. This is for price, so we just copy this code and we just paste it here. Now instead of price what we have to accept here, quantity. Fine. Now the text box type text is as it is. Now instead of T1 what we have to use here, T2, quantity of the product. Then we have to display the answer there. When it displays the answer, when we click the button, now instead of display number let us use here what, total amount. When we click this button total amount, then it will display the answer. Now instead of check you may change the name of the function. Suppose name of the function is what, AMT, to calculate the amount. Now then we have to change the function name here also AMT. Getting that much? This is only the designing part. So name of the program is what, total amount .html, and just save your program. ऐकतायत सगळे? रिप्लाय करा जरा मला. आर यू देअर ऑल ऑफ यू?
2 टेक्स्ट बॉक्स घेतले, एक प्राइससाठी आणि एक क्वांटिटीसाठी. आता काय डिस्प्ले करायचे बघा. डिस्प्ले द टोटल अमाऊंट. व्हॉट इज द इक्वेशन टू डिस्प्ले द टोटल अमाऊंट फॉर दिस? मॅथमॅटिकल इक्वेशन काय असेल अमाऊंट कॅल्क्युलेट करण्यासाठी? व्हॉट इज द इक्वेशन टू कॅल्क्युलेट द टोटल अमाऊंट? अरे सोपं आहे. प्राइस आहे तुमच्याकडे आणि क्वांटिटी आहे, तर टोटल अमाऊंट आपण कशी कॅल्क्युलेट करतो? इट्स व्हेरी सिम्पल. जस्ट टेल मी एनीबडी हाऊ टू कॅल्क्युलेट द टोटल अमाऊंट. प्राइस आहे आणि क्वांटिटी आहे. येस, मल्टिप्लिकेशन इज देअर. मल्टिप्लाय करायचं आपल्याला. फक्त 2 व्हॅल्यू काय करायच्यात आपल्याला? मल्टिप्लाय करायचे. प्राइस इंटू अमाऊंट. करेक्ट. तर प्राइस इंटू अमाऊंट करण्यासाठी आता काय करावं लागेल आपल्याला बघा. येस, ऑल ऑफ यू राईट. येस, मल्टिप्लिकेशन इज देअर. प्राइस इंटू क्वांटिटी. ओके. नाउ जस्ट ऑब्झर्व हिअर. सपोज वी डिक्लेअर 2 व्हेरिएबल्स हिअर. व्हेरिएबल amount comma, not amount, variable is what is here? Price comma, second one is what? Quantity. Suppose variable name is QTY. Now where is our price? It is there into the first text box. And where is the quantity? It is there into the second text box. So we have to just take that values into the JavaScript. So how to accept it, that is what I have just explained you. So price is equal to name of the form form1 dot name of the text box t1 dot value. म्हणजे पहिला तुमचं प्राइसचं व्हॅल्यू कशामध्ये असणार आहे? व्हॅल्यू इज देअर इन टू द फर्स्ट टेक्स्ट बॉक्स. ती कशी ॲक्सेस करायची? तर फॉर्मचं नाव form1, टेक्स्ट बॉक्सचं नेम t1 and its value. Value is a inbuilt word. Then quantity QTY is equal to form1. Form is same. form1 form2 करायचं नाही. एका प्रोग्रामला एकच फॉर्म असतो, त्यामुळे कधीच form2 यूज करू नका. सो form1 dot t2 dot its value semicolon. Now we have the values there. म्हणजे टेक्स्ट बॉक्स पहिल्या टेक्स्ट बॉक्समध्ये एंटर केलेलं प्राइसमध्ये जाईल आणि दुसऱ्या टेक्स्ट बॉक्समध्ये एंटर केलेलं क्वांटिटीमध्ये जाईल. व्हेरिएबल प्राइस अँड व्हेरिएबल क्वांटिटी. देन वी हॅव टू कॅल्क्युलेट द ओके. नाव नो नीड टू डिक्लेअर द व्हेरिएबल. ओके, बट जस्ट फॉर अंडरस्टँडिंग पर्पज वी डिक्लेअर वन मोर व्हेरिएबल अमाऊंट AMT. नो, बिकॉज actually our function name is AMT, so we cannot repeat the same name, so we use the complete keyword amount. Okay, so amount is equal to price into means what? Star price into quantity. Now it is there into the amount. We have to display it on the screen for user. So to display it on the screen, either we use document.write or we use the alert. So alert is simple, so we use alert here. So alert total amount is double quotation complete. Then plus is for what? Concatenation. We use the plus here, not for addition. And where is our answer? It is there into the amount, so we have to use the variable here amount. गेटिंग. बघा काय केलं आहे. प्राईसमध्ये फर्स्ट टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू घेतली, क्वांटिटीमध्ये दुसऱ्या टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू घेतली आणि अमाऊंटमध्ये काय केलं? मल्टिप्लाय केलं, स्टोअर केलं आणि ते युजरला डिस्प्ले केलं बाय युजिंग द अलर्ट बॉक्स. अँड दिस इज द सिंटॅक्स टू डिस्प्ले टू द युजर. सो वी जस्ट सेव्ह द प्रोग्राम अँड वी जस्ट एक्झिक्यूट इट. याचा आउटपुट येणार नाही आहे. काय येणार नाही आहे तुम्ही थोडंसं शोधा. व्हॉट इज नेम ऑफ आवर प्रोग्राम? टोटल अमाऊंट. सो we just execute the total amount program, then open it with the Google Chrome. So this is our program. So suppose product price is 100 and quantity is 2. So what it should display? Answer 200. So let us see what it will display. Yes, it will display 200. Okay, fine. पण okay. आता सपोज मी एंटर केलं AB. टेक्स्ट बॉक्स इज यूज टू ॲक्सेप्ट नंबर ॲज वेल ॲज टेक्स्च्युअल डेटा. आणि इफ वी क्लिक हिअर टोटल अमाऊंट, सो इट डिस्प्लेज NaN. व्हॉट इज NaN? इट इज नॉट अ नंबर. ओके फाईन. इथं जर प्लस असतं ना तर आन्सर आलं नसतं. मल्टिप्लाय आहे म्हणून आपला आन्सर येत आहे.
प्लसने काय झालं असतं बघा, प्लसने कॉन्कॅटिनेशन झालं असतं. इथं तुम्ही मल्टिप्लाय करताय. सपोज इफ वी टेक 5 आणि इफ वी डिस्प्लेज द 500. तुम्हाला दिसते स्क्रीनवर तुमच्या? अरे काय, ओके. देन वी इन्क्रीज. येस, that much is sufficient. Okay, so suppose if you enter here 45.59, okay, and 5, and then just click the total amount. See the answer. This is your answer. In this way we calculate the total amount. समजला हा प्रोग्राम सगळ्यांना? टोटल अमाऊंट असं तुम्ही वेगवेगळे लॉजिक्स यूज करू शकता. पुढचा प्रोग्राम मी तुम्हाला सांगणार आहे. हां, गेटिंग दिस प्रोग्राम all of you new students, getting this, how to calculate, how to multiply and how to display answer to the user. रिप्लाय करा जरा मला, मग आपण एक पुढचा प्रोग्राम घेऊयात. हे लॉजिकल थोडंसं व्यवस्थित समजून घ्या, लक्षात घ्या, कारण 5 मार्क्सचा प्रोग्राम आहे तुम्हाला यावर्षी जावास्क्रिप्टवर, आणि एक HTMLचा 5 मार्क्सचा आणि जावास्क्रिप्टचा 5 मार्क्सचा. आणि मला माहिती आहे हा प्रोग्रामसुद्धा आपण 11वीत घेतला होता, तरी पण मी रिपीट करते कारण हा प्रोग्राम 11वीचा सुद्धा 12थला तुम्हाला येऊ शकतो. जेवढे पॉसिबल प्रोग्राम तुम्हाला 12थमध्ये येण्याची शक्यता आहे ते सगळे मी घेणार आहे जावास्क्रिप्टचे, आणि त्यातलाच एक येईल तुम्हाला 5 मार्क्ससाठी. ठीक आहे, नेक्स्ट प्रोग्राम बघा. कोणाला काही क्वेरी असेल तर विचारा. ओके, मी तुम्हाला इथं असं विचारतीये की क्वेरी विचारा, आणि मी तुम्हाला स्क्रीन दाखवते. तर असं एक्सपेक्टेड आहे. तुम्हाला यातलं काही समजलं नसेल तर विचारा. सोपं आहे रे, तुम्ही मॅथ्सचे एवढं डिफिकल्ट सोडवता ॲज कम्पेअर्ड टू दॅट. इट इज व्हेरी सिम्पल लॉजिकल थिंकिंग. ओनली यू हॅव टू रिमेंबर द सिंटॅक्सेस, कारण मॅथ्स आणि हे एक्झॅक्ट सिमिलर नाही आहे, त्यामुळे याचे सिंटॅक्सेस तुम्हाला थोडेसे लक्षात ठेवावे लागतील. ओके, नाव लेट अस स्विच टू द नेक्स्ट प्रोग्राम. पटापट रिप्लाय करायचं बाळांनो, भरपूर मुलं आहेत. 48 होते, काय झालं, नेट नसेल है ना. ओके, अलिफिया. ओके, शॅल वी स्विच टू नेक्स्ट प्रोग्राम? अमोल. Yes, ma'am. ओके, आता नेक्स्ट थोडासा लूपचा घेऊयात. याच्यामध्ये लूप नाही वापरलं आपण बरं का. इट डिपेंड्स ऑन द प्रोग्रामिंग लॉजिक वेदर वी हॅव टू यूज इफ, फॉर किंवा काहीच नाही यूज करायचं, हे आपल्या प्रोग्रामवर डिपेंड असेल. आणि तिथं थोडंसं लॉजिकल थिंकिंग करा, तुमच्या लक्षात येईल इफ वापरायचं नाही यूज करायचं अँड ऑल दॅट. सो सी द नेक्स्ट वन. राईट इव्हन ड्रिव्हन जावास्क्रिप्ट प्रोग्राम टू चेक वेदर द गिवन नंबर इज इवन ऑर ऑड. आता इवन आणि ऑडचं प्रोग्राम खूप सोपा आहे, आणि तो ऑलरेडी मला वाटते ज्युएरियाच्या प्रोग्राममध्ये तो होताच. त्याच्यामध्ये उलट एक्स्ट्रा होतं. मी 1-2च मिनिटात तुम्हाला तो रन करून दाखवते. नेक्स्ट प्रोग्राम तुम्ही करा. ठीक आहे, ओके. मी टाईप करते, तुम्ही ऑब्झर्व करा. आणि तो काय हार्ड अँड फास्ट नाही. इवन ऑड मला वाटतं गेल्या वर्षी आपण इतक्या वेळा घेतला आहे की तुमचा पार्ट आहे आत्तासुद्धा. तो आत्तासुद्धा तुम्हाला विचारलं तरी येईल मला वाटतं इवन ऑड. ठीक आहे, हे कॉपी करते मी आणि नवीन विंडोला पेस्ट करते. जस्ट फॉर रिव्हिजन लेट अस सी दॅट प्रोग्राम ऑल्सो. हे सगळं आहे असं आहे, फक्त इथं काय म्हणूयात आपण, टू डिस्प्ले, टू चेक द नंबर इज इवन ऑर ऑड. हा प्रोग्राम मी तुम्हाला फॉरवर्ड केल्यानंतर हेडिंग मे बी वेगळं असू शकतं, तर तुम्ही अकॉर्डिंगली हेडिंग चेंज करा. कॉपी पेस्ट करताना कधी कधी काय होतं, हेडिंग तसंच राहतं, तर ते तुम्ही अकॉर्डिंगली चेंज करत चला. चेक नंबर. ओके, आता नंबर चेक करायचा आहे म्हणजे ऑब्विसली आपल्याला काय पाहिजे, इथं एक व्हॅल्यू ॲक्सेप्ट करावी लागेल. सो टू ॲक्सेप्ट द व्हॅल्यू, सपोज वी कॉपी दिस. मी थोडंसं फास्ट करते आहे पण कळेल तुम्हाला, इतकं डिफिकल्ट नाही आहे. हे मी पेस्ट केलं आणि एंटर प्राईस ऑफ प्रॉडक्टच्या ऐवजी काय म्हणूयात आपण इथं, एंटर नंबर टू चेक वेदर इट इज इवन ऑर ऑड. इवन आहे का ऑड आहे ते चेक करायचं आपल्याला. टेक्स्ट बॉक्स T1. ओके, ठीक आहे. एक बटन घेतलं, बटनला क्लिक केल्यावर चेक नावाचं फंक्शन कॉल केलं. आता हे आपलं चेक फंक्शन आहे आणि हे मी डिलीट करते. ओके, एवढं डिलीट केलं. हे आपलं फंक्शन आहे. सो इन्स्टेड ऑफ आय
आपण ए नावाचे व्हेरिएबल घेऊयात. सो ए इज इक्वल टू form1 dot t1 dot value, because our value is there into the text box, this text box. So now your value is in a variable. Now we have to check whether it is even or odd. So to check there is a if condition. if नंबर इवन कधी असतो, 2 ने भाग गेल्यावर नंबर इवन असतो आणि भाग नाही गेला तर नंबर ऑड असतो. if it is divisible by 2 then number is even. if it is not divisible by 2 then number is odd. So how to check it? a percent 2 means is equal to 0. See this. So a is what? Even number which is entered into the text box. So if that number mod 2 is equal to 0, it means that what it means, that number is even or odd? Tell me. Anybody just tell me. If it is divisible by 2 then number is what? Even or odd? Number is even. Right, number is even, and no need to check the odd condition. Else means what? If it is not 0 it means that it is 1. म्हणजे 2 ने भाग 2 ने डिवाइड केल्यावर एक तर रिमाइंडर 0 असतो किंवा काय असतो, 1 असतो. when it is 1 then number is what? odd. This is only our program. So see, this is the condition. Just store your value into the a variable. Check a is divisible by 0. if then number is even. if not means else. if not then number is odd. That much only we have to do here. So save your program. Name of the program is what? even odd dot html, and just save and just execute it. So this is simple even odd, and we just open it with the Google Chrome. So it displays a text box and we have to enter the value into the text box. So suppose we enter here 7, check even number is odd. Okay, and when we enter the even number, check number is even. Okay, anybody from you just tell me, if we enter here minus 72, what it will display? Just guess it. Just tell me. If we enter here minus 72, tell me it is even or odd. Just guess it, what it will display, even or odd. थोडंसं गेस करा आणि सांगा मला काय डिस्प्ले होईल. -72 अकॉर्डिंग टू आवर लॉजिक गिवन इन टू द प्रोग्राम, what it will display? NN. ओके, इवन. ओके, गेस करा. आणि हे प्रोग्रामिंगमध्ये आपण गेस केलं तरच आपलं लॉजिक करेक्ट येऊ शकतं. बघा, आपण पाहूयात डिरेक्टली what it will display there. -70. लॉजिकचा विचार करा, आता मॅथ्सचा विचार करू नका. आपण लॉजिक काय घेतले बघा, number mod 2 if it is 0, okay, then it is even, otherwise it is odd. So just see what it will display. -2, check number is even. Getting? आपण काय म्हणतोय, रिमाइंडर 0 असेल तर नंबर इवन, आणि रिमाइंडर जर -11 1 असेल तर नंबर इज ऑड. गेटिंग ऑल ऑफ यू? इवन ऑड लॉजिक सिम्पल इट इज. मॉड बघायचं, 2 ने भाग गेला तर नंबर इवन आहे आणि 2 ने भाग नाही गेला तर नंबर ऑड आहे. फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचे, सिंटॅक्स ऑफ इफ, सिंटॅक्स ऑफ फॉर, सिंटॅक्स ऑफ व्हाईल, देन एव्हरी प्रोग्राम इज सिम्पल. अँड वेअर टू यूज इफ, वेअर टू यूज फॉर, वेअर टू यूज व्हाईल. नाही तर इफ गरजेचं असेल आणि तुम्ही फॉर घेताल तर होईल का? नाही होणार. आणि फॉर रिक्वायर्ड आहे आणि तुम्ही इफ घेत असाल तर प्रोग्राम व्यवस्थित रन होईल का? नाही होणार. दॅट यू हॅव टू थिंक. अरे खूप सोपं आहे. इंग्लिशमध्ये जसं आपण म्हणतो, जर हे असेल तर हे होईल. सिमिलरली हिअर, वेन एव्हर दॅट टाईप ऑफ कंडिशन इज देअर देन यूज इफ. ठीक आहे, अजून एक प्रोग्राम बघू आपण जावा स्क्रिप्टचा आणि मग स्टॉप करूयात. एक छोटासा प्रोग्राम बघूयात आपण. बघा, स्क्रीन दिसते सगळ्यांना. नेक्स्ट प्रोग्राम बघूयात आपण थोडासा. ओके ओके, जावा स्क्रिप्ट टू डिस्प्ले स्क्वेअर अँड क्यूब ऑफ गिवन नंबर. स्क्वेअर आणि क्यूब डिस्प्ले करायचा आहे. एरिया ऑफ सर्कल इज फॉर होमवर्क. ओके, अँड टेबल इज फॉर होमवर्क. ओके, लेट अस सी हाऊ टू डिस्प्ले द स्क्वेअर अँड क्यूब ऑफ द गिवन नंबर. ओके, this is our notepad window.
So we just copy this program. Okay, Control C, then File, New, and we just paste it here. So what we have to see, we just want to display the square and cube of given number. Okay, only one number we have to accept and we have to display it square and cube. So how many text boxes we required to display square and cube of given number? How many text boxes we require to display? आपल्याला स्क्वेअर आणि क्यूब डिस्प्ले करायचा आहे. नंबर तर सेमच असणार आहे, त्याच नंबरचा स्क्वेअर आणि त्याच नंबरचा क्यूब डिस्प्ले करायचा आहे. सो व्हॉट वी हॅव टू रिक्वायर ओनली वन टेक्स्ट बॉक्स अँड दॅट इज हिअर. इनपुट टाईप इक्वल टू टेक्स्ट, एंटर नंबर. ऑल द थिंग्स आर as it is. Check whether number even, odd. Instead of that, what is here? Not check, program to display square and cube of given number. Square and cube of given number. Okay, number is here into the text box. बघा आता प्रोग्राम तोच आहे सगळा. आता इफ ची गरज आहे का? असं इफ एल्स असं काही चेक करायचं आहे का आपल्याला? नो, आपल्याला फक्त आहे त्या नंबरचा स्क्वेअर डिस्प्ले करायचा आहे आणि क्यूब डिस्प्ले करायचा आहे. सो अलर्ट, इट इज व्हेरी सिम्पल. अलर्ट इन डबल कोटेशन स्क्वेअर ऑफ गिवन नंबर इज, okay, double quote complete, then plus for concatenation. What is the square? Now this is as it is, your value is stored into the variable a. So how to calculate the square? In bracket just write here a into a, two brackets we have started, so we have to complete two bracket. This is for what? Square. Then we just copy this, Control C and Control V. Now instead of square, what should be here? Cube of given number. Cube of given number is, and you have to just multiply it 3 times. That much it is simple. Save. Just give the name to your program, square and cube dot html, and just save the program. बघा काय केलंय, सगळं आहे असंच आहे. Only one text box we have there to accept the number, and we just store that value into the a variable, then just display the square of this number and then cube of this number. A into a square, a into a cube. Now we just execute this program, square and cube of given. This is our program. Then we just open it into the browser. Okay, so we just enter the number here into the text box. Suppose number is 5. Check number, actually here display should be here. So here square of number is 25. Okay, and cube of number is 125. Now one more change there is in this program. एक चेंज करूयात आपण. बघा काय करते मी. So okay, just see here. Now instead of this check number, labeling should be what? Square and cube of number. Square and cube of number. Okay, आता एकच बटन घेतले आपण स्क्वेअर डिस्प्ले करण्यासाठी, आणि त्याच बटनला तुम्ही क्लिक केलं तर स्क्वेअर आणि क्यूब दोन्ही डिस्प्ले होईल. ओके, नंबर इज नॉट देअर. सो व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू एंटर द नंबर 123. क्लिक स्क्वेअर, इट डिस्प्लेज द स्क्वेअर. ओके, देन इट डिस्प्लेज द क्यूब. पण काय होते बघा, मला फक्त स्क्वेअर पाहिजे. स्क्वेअर म्हटलं की स्क्वेअर पाहिजे आणि क्यूब म्हटलं की क्यूब डिस्प्ले व्हायला पाहिजे. दॅट वी वॉन्ट टू डू हिअर. सो फॉर दॅट व्हॉट वी हॅव टू डू, just observe the coding here. Now we just copy this code and we will take one more button here. Just observe this one. So here we just paste it. Now here instead of square and cube, this is for square and this is for what? Cube. अशी दोन बटन घेऊयात आपण, आणि हे चेक फंक्शन असेल आणि हे चेक वन फंक्शन असेल. This is check and this is check one. Okay, we just call two different functions here so that
वी जस्ट कॉपी दिस. असा प्रोग्राम तुम्हाला नाही येणार, बट जस्ट सी हाऊ टू डू दिस. And we just paste it here. Now this is check 1, and in square we just displayed there only a square of number, so we delete this part of cube, and here we delete the part of square. म्हणजे बघा स्क्वेअर मध्ये स्क्वेअर येईल आणि क्यूब मध्ये क्यूब येईल. सो ऑब्झर्व दिस टू फंक्शन्स. दोन वेगवेगळे फंक्शन घेतले आपण. दिस इज फॉर स्क्वेअर and check 1 is for what? Cube. And for square button we call the check function, and for cube button we call the check 1 function. Getting? काय केले बघा, दोन वेगवेगळे फंक्शन्स घेतलेत आपण. सो we just save this program. Now execute it into the browser. Just refresh it. Enter your number. Suppose number is 67. When we click the square, it displays a square, and when we click the cube, it displays the cube of the number. Getting? असं वेगळं वेगळं हवं असेल तर वेगवेगळे फंक्शन कॉल करावे लागतील आणि दोन वेगवेगळे बटन आपल्याला नोटपॅडमध्ये डिस्प्ले करावे लागतील. सो इन दिस वे ऑल्सो वी कॅन डिस्प्ले द स्क्वेअर अँड क्यूब नंबर. So if you have the question in examination, either you have this question to display the square or to display the cube. Okay, fine. Any query in this? समजलं हे सगळं आजचे प्रोग्राम्स. सो write down these two programs for homework. Which one? Where are the programs? This one for homework. To calculate the area of circle, fourth one and sixth one. Display the table of given number. म्हणजे नंबर एंटर केला 4 तर 4चा टेबल डिस्प्ले व्हायला पाहिजे. नंबर एंटर केला 67 तर 67चा टेबल डिस्प्ले व्हायला पाहिजे. टेबल पाडा डिस्प्ले करायचा आपल्याला. 4th नंबर अँड 6th नंबर इज फॉर होमवर्क. लक्षात ठेवा सगळ्यांनी. एरिया ऑफ सर्कल अँड टू डिस्प्ले द टेबल ऑफ गिवन नंबर. ओके, ठीक आहे, आपण स्टॉप करूयात. काय क्वेरी असेल तर विचारा. संडेला टेस्ट होईल. ठीक आहे, स्टॉप करूयात. चालेल.